हाय फ्रेंड्स, तर आज माझ्या नवऱ्याने एक गावरान रेसिपी बनवली, ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे. त्याआधी मस्त सकाळी देवपूजा करून घेतली, दिवाबत्ती केली, देवाचा आशीर्वाद घेतला, नमस्कार केलं, मस्त प्रसन्न वाटलं. तर चला रेसिपीकडे बघूया. तर पहिलं तर त्याने हिरवी मिरची घेतली, स्वच्छ धुवून, मग लसूण टाकलं. तो फ्राय करून घेतो, म्हणजे भाजून घेतो आहे लसूण आणि शेंगदाणे, लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची असं काय भाजून घेतो आहे. आता शेंगदाणे टाकले, त्याने गॅस पेटवतो आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, मस्त भाजून वगैरे घेतले त्याने, म्हणजे भाजून घेतो आहे शेंगदाणे. मग त्याने मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकून काढून घेतलं, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे भाजलेले. आणि मग त्यानंतर आता बघू काय करतोय तो पुढे, काय ते शोधतोय. मीठ टाकायचं होतं त्याला, मीठ टाकायचं. तो असा एक्सप्लेन करत होता, भाकरीसोबत एक नंबर लागतात. गावाकडं लोक हेच खातात, भाकरी पिठेचा. तो खाऊन बघ असं तो एक्सप्लेन करत होता. मी म्हणलं बनव, मग बघू. तर आता तो मिक्सरला लावून घेतला. तो म्हणत होता खलबत्त्यात पण कुटू शकतो, पण खलबत्ता नव्हता आपल्याकडं मोठं, तर त्यामुळे मिक्सरचंच यूज केलं. तर असं बनवलं होतं त्याने, मस्त तेल टाकून, कोथिंबीर, तेल वगैरे टाकून. नंतर त्यांनी लिंबू पण पिळलं. तर मित्रांनो, खूप छान झालं होतं. तर फ्रेंड्स, टेस्टला पण खूप छान झालं होतं. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला प्लीज सपोर्ट करा.